प्रश्न संख्या 121 श्री नीलेश ज्ञानदेव लंके। ऑनरेबल मेंबर प्लीज। क्वेश्चन नंबर 121। माननीय सदस्य पहले प्रश्न संख्या बोले फिर बैठ जाए, फिर माननीय मंत्री जी। माननीय अध्यक्ष महोदय, एक विवरण सभा पटल पर रख दिया गया है। माननीय सदस्य। माननीय अध्यक्ष महोदय, मी माझ्या संसदीय क्षेत्र अहिल्यानगर उर्फ अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत गंभीर व तातडीचा प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून मांडू इच्छितो। अध्यक्ष महोदय, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू यासारख्या बागायती फळबागांना तसेच कांदा, द्राक्ष आणि डाळिंब यासारख्या प्रमुख पिकांना अत्यंत मोठे नुकसान झाले आहे। प्रचंड सड आणि खराब झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे। तसेच केंद्र शासनाच्या नाफेड आणि NCCF मार्फत राज्यात खरेदी केलेल्या कांद्याचे अनेक शेतकऱ्यांचे सुमारे 100 ते 150 कोटी रुपयापर्यंत देयक अद्याप अडकलेले आहे। त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत असलेले शेतकरी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्यास मजबूर होत आहे। मी हेही मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बागायती पिकांचे नुकसानीचे पंचनामे महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून सरकारकडे अहवाल सादर केला आहे का? आणि मी हेही विचारू इच्छितो की नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसान भरपाई पॅकेज मंजूर केले आहे का? आणि मंत्री महोदयांनी ही सांगावी की नाफेड व NCCF खरेदी शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे का? जर नाही तर मंजूर झालेली रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या। माननीय सदस्य, मुझे एक मिनट, आप लिख के लाया करो, मुझे कोई दिक्कत नहीं है, पर प्रश्न को संक्षिप्त में लिखना।